शिर्डीच्या साईबाबांची कथा प्रत्येक भक्ताच्या मनाला शांती आणि संतोष प्रदान करते. त्यांच्या जीवनातील अनेक घटना आजही भक्तांच्या हृदयात कोरलेल्या आहेत. त्यांपैकी एक आहे तुळशीच्या पूजेची महिमा, जी साईबाबांनी त्यांच्या भक्तांना शिकवली. साईबाबा शिर्डीत वास्तव्यास असताना त्यांनी तुळशीच्या पूजेचे महत्त्व अनेक वेळा प्रत्यक्ष उदाहरणातून दाखवले. एका भक्ताची कथा विशेष आहे. हा भक्त अत्यंत धार्मिक आणि भक्तिमय होता, पण त्याच्या मनात एक मोठी समस्या होती. तो नेहमी चिंताग्रस्त आणि अस्वस्थ राहायचा. एके दिवशी साईबाबांनी त्या भक्ताला आपल्याजवळ बोलावले. बाबांनी त्याला विचारले, "तू रोज कोणत्या देवाची पूजा करतोस?" भक्ताने उत्तर दिले, "साई, मी रोज तुझीच पूजा करतो, पण तरीही मला शांती मिळत नाही." साईबाबांनी त्याला सांगितले, "तुला तुळशीच्या पूजेचे महत्त्व माहिती आहे का?" भक्ताने नकारार्थी उत्तर दिले. साईबाबांनी त्याला तुळशीच्या पूजेचे महत्त्व समजावून सांगितले. तुळशी ही अत्यंत पवित्र वनस्पती आहे. तिच्यात दैवी शक्ती आहे जी आपल्याला मानसिक आणि शारीरिक शांती देते. रोज सकाळी तुळशीच्या झाडाला पाणी घालून तिची पूजा केली तर तुझ्या सर्व चिंता आणि दुःख दूर होतात. बाबांनी त्याला तुळशीची पूजा कशी करावी हे सांगितले. प्रथम तुळशीच्या झाडाला स्वच्छ पाणी घाल. नंतर तिच्या समोर एक दीप लाव आणि मंत्र पठण कर. तुळशीची पूजा केल्याने तुझ्या मनातील अस्वस्थता आणि चिंता दूर होतात. त्या भक्ताने साईबाबांच्या सांगण्याप्रमाणे तुळशीची पूजा सुरू केली. काही दिवसांनंतर त्याला मानसिक शांती आणि संतोष मिळाला. त्याच्या जीवनातील सर्व अडचणी हळूहळू दूर झाल्या. तो भक्त साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन आभार मानू लागला. साईबाबांनी तुळशीच्या पूजेचे महत्त्व एका साध्या उदाहरणातून दाखवले. तुळशीचे पावित्र्य आणि तिच्या पूजेच्या प्रभावाने अनेक भक्तांनी आपले जीवन सुखी आणि शांतिमय केले आहे. तुळशीच्या पूजेच्या माध्यमातून साईबाबांनी भक्तांना शिकवले की देवाच्या पूजेसाठी मोठ्या तामझामाची गरज नाही. साध्या आणि पवित्र मनाने केलेली पूजा हीच खरी पूजा आहे. आजही शिर्डीमध्ये साईबाबांच्या मंदिराजवळ तुळशी वृंदावन आहे, जिथे अनेक भक्त तुळशीची पूजा करतात आणि आपले जीवन पवित्र करतात. साईबाबांची ही कथा आजही भक्तांना तुळशीच्या पूजेचे महत्त्व समजावून देते आणि त्यांना मानसिक शांती प्रदान करते. तुळशीच्या पूजेच्या माध्यमातून साईबाबांनी भक्तांना शिकवले की साधेपणा आणि श्रद्धा ह्यांच्यामध्येच देवाचे वास्तव्य आहे. या कथेमुळे साईबाबांची महिमा अधिक प्रकट होते आणि त्यांच्या शिकवणीचे महत्त्व अधोरेखित होते. तुळशीच्या पूजेची ही कथा साईबाबांच्या जीवनातील एक अनमोल रत्न आहे, जी आजही भक्तांच्या मनात दीपस्तंभासारखी प्रज्वलित आहे.